नमस्कार मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तर आज सकाळी पहा, आमच्या या गुलाबाच्या झाडाला किती सुंदर सुंदर फुले लागलेली आहेत. दरवेळेस या गुलाबाच्या झाडांना इतकी सुंदर फुले लागत नाहीत, परंतु आता पावसाळ्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे या गुलाबाच्या झाडाला एक चांगलाच बहर फुटतो. आणि या बहरामुळे या गुलाबाला पहा किती सुंदर आणि किती मोठी मोठी गुलाबाची फुले आलेली आहेत. यानंतर हीच फुले तोडून मी गेलो आमच्या तुकाई मातेच्या मंदिरामध्ये तुकाई मातेची पूजा करण्यासाठी. तर तुम्हाला माहितीच आहे, मी इतके दिवस विंगला गेलो होतो, त्यामुळे ते देवपूजा करण्यासाठी मला यायला वेळच भेटला नव्हता. पण आज मी माझ्या कामातून वेळ काढून या देवाची पूजा करण्यासाठी आमच्या तुकाई मातेच्या मंदिरावर आलो. यानंतर मी आलो आमच्या म्हशींना ओढ्यावर पाणी प्यायला घेऊन. तर दरवेळेसप्रमाणे या म्हशी पाणी पित होत्या, परंतु आता या म्हशींना खूप जास्त चिखलात लोळायची सवय लागलेली आहे, त्यामुळे यांचा चिखल धुणे खूप जास्त महत्त्वाचे असते. त्यामुळे मी ओढ्यावर आल्या आल्या या म्हशींच्या अंगावर पाणी मारून यांच्या अंगाचा संपूर्ण चिखल धुत आहे. तसेच गोठ्यातही या म्हशी शेणावर बसतात, त्यामुळे या म्हशीला धुण्याची खूप जास्त आवश्यकता असते, कारण जर या म्हशींना धुतले नाही तर यांच्या अंगावर खूप जास्त किडे तसेच गोचड्यांसारख्या विविध माशासुद्धा या म्हशींना चावत राहतात. यानंतर मी पुन्हा एकदा आलो आमच्या या क्रिकेटच्या मैदानामध्ये. तर आपल्या या क्रिकेटचे मैदान आता पावसाळ्याच्या सीझनमध्ये पहा किती जास्त सुंदर आणि हिरवेगार दिसत आहे. या मैदानामध्ये जर आपण पडलो तरी आपल्याला लागणार नाही. आणि याच क्रिकेटच्या मैदानामध्ये मी म्हशींना आज चारण्यासाठी घेऊन आलो होतो. उन्हाळ्यानंतर आम्ही पहिल्यांदा या म्हशींना माळावर आणले होते, त्यामुळे त्यांना हा निसर्ग तर खूपच जास्त आवडला होता. तसेच ते खाण्यामध्ये सुद्धा मग्न झाल्या होत्या. म्हशींना बांधल्यानंतर मी आलो आर्यनच्या शेतामध्ये, जेथे ते त्याची मम्मी तसेच पंकज आणि पंकजची मम्मी शेतामध्ये भात लावत होते. तसेच याकडेला पहा, येथे त्यांनी तरवासुद्धा टाकला होता. ही रोपं मोठी झाल्यानंतर या रोपांना उपटून ते त्यांच्या विविध कचऱ्यांमध्ये सुद्धा लावणार आहेत. यानंतर 5:30 वाजता आलो आम्ही या म्हशींना पुन्हा एकदा घराकडे नेण्यासाठी. पण इतक्या दिवसानंतर या म्हशींना माळावर आणले होते, त्यामुळे या म्हशी खालीच येत नव्हत्या. त्यामुळे शेवटी मला शिवतेला सुद्धा बोलावे लागले आणि आम्ही दोघांनी या म्हशींना कशी तरी ओढत ओढत या शेतातून पुन्हा घराकडे नेले. यानंतर आम्ही आलो आमच्या गावातील गिरणीमध्ये, जेथे आम्ही आमचे दळण करायला टाकले होते. सकाळी लाईट नसल्यामुळे आम्ही येथे दळणाचा टोप देऊन गेलो होतो, परंतु आता दळून झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा घ्यायला आलो आहे. तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर आपले SK12 व्लॉग्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.